नमस्कार शिरीनताई. नवनीत नवदिशा व्यासपीठावर तुमचं परत एकदा स्वागत. 2026च्या जागतिक आनंद अहवालानुसार म्हणजे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सनुसार फिनलंड सलग 9व्यांदा जगातला सर्वात आनंदी देश ठरला आणि फिनलंडमधले शालेय विद्यार्थी सुद्धा जगात सर्वात आनंदी मानले जातात. त्यामुळे आपण समजून घेतोय की फिनलंडच्या शाळेच्या पद्धतीमध्ये काय वैशिष्ट्य आहेत किंवा का ती मुलं आनंदी आहेत, काय ती मुलं वेगवेगळं शिकतायत आणि भारतातल्या शिक्षण पद्धतीपेक्षा फिनलंडच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय बरं वेगळी वैशिष्ट्य आपल्याला दिसत आहेत. आपण पहिल्या भागामध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या. आता दुसऱ्या भागामध्ये आपण जरा शिक्षकांकडे वळूया की काय बरं शिक्षकांमध्ये फरक आहे. तर शिरीनताई, तुम्ही आणि तुमचे मिस्टर हेरम दोघेही महाराष्ट्रातच शिकलात, बरोबर? आणि आजही तुमच्या सीसी मार्फत तुम्ही इथल्या शाळांना कन्सल्टन्सी करताय, इथल्या शाळांना काही ना काही सुधारणा करण्यासाठी सुचवत राहताय. तर तुम्हाला तिथल्या शिक्षकांची कोणती वैशिष्ट्य आढळली की जी तुम्हाला वाटतं की आपल्याकडच्या शिक्षकांनी सुद्धा जरूर अनुसरली पाहिजेत? हा खूप छान प्रश्न आहे आणि नेहमीच आम्ही ह्याच्याबद्दल बोलत असतो. मला ज्या काही प्रमुख गोष्टी जाणवल्या, एक तर पहिले मला सांगायला आवडेल की आपल्याकडेही अत्यंत चांगलं काम करणारे अनेक शिक्षक आहेत. खूप मोठी परंपरा आहे शिक्षकांची, चांगल्या शिक्षकांची. फक्त इथल्या शिक्षकांच्या वैशिष्ट्यांबद्दल मी सांगते की एकतर इथे जे शिक्षण आहे ते 5 वर्ष सलग त्यांचं शास्त्राचं शिक्षण असतं पूर्णपणे. तर त्याच्यामुळे ते मला वाटतं की बीएडच्या लेवलचं एक म्हणताय का तुम्ही? बीएडच्या लेवलचं म्हणताय? नाही, त्यांचं पूर्ण एम.एड होऊन जातं त्याच्यामध्ये. ओके. तर पूर्ण 5 वर्ष ते ते शिक्षण 12वीच्या नंतर. शास्त्र हाच विषय, हा 12वी नंतर म्हणजे त्यांचं आपण ज्याला इंटिग्रेटेड ओके. म्हणतो ना, तशा प्रकारचं शिक्षण असतं. सो बी ए प्लस एम ए एकत्र. तर हम्म, तसं त्यांचं बी ए प्लस एम ए शिक्षणशास्त्र असं होतं. हम्म, मग वेगळं बी एड आणि एम.एड असं नाही होत त्याच्यामध्ये. हम्म, सो हा त्यातला एक फरक असतो. त्यामुळे काय होतं की त्यांना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी पुष्कळ वेळ मिळतो. हम्म, कुठलीही गोष्ट समजून घ्यायला. म्हणजे आता तुम्ही विचार केला की समजा तुम्ही एकच वर्षात काहीतरी शिक्षण घेताय हम्म, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक 6 विषय शिकायचे, तर हम्म, त्याला तुम्ही स्पर्श करून जाता. हा. तुम्ही फार खोलात नाही शिकू शकत त्याच्या, किती तुमची इच्छा असली तरी. इट इज नॉट परमिटेड समहाऊ. यू डोंट हॅव दॅट मच टाइम. या. तर तो इथे वेळ मिळतो त्यांना. हम्म, आणि दुसरं असं होतं की त्या वेळाचा उपयोग त्यांना असा होतो की त्यांना जी शिक्षणाची जी प्रॅक्टिस असते, म्हणजे शिकवण्याची जी प्रॅक्टिस असते, ती पण त्यांना अगदी पहिल्या वर्षापासून 5व्या वर्षापर्यंत हळूहळू वाढवत अ, नेता येते. हम्म, आणि त्याकरता तिथे त्यांना मेंटॉर्स असतात प्रत्येक वर्गांमध्ये. ते सांगतात. वर्ग शिक्षकच असतात रादर त्या मुलांचे, तेच त्या वर्गामध्ये जे शिकवणारे येतात हम्म, त्यांना ते मार्गदर्शन करतात की तुम्ही आज हे केलं तर त्याच्यामध्ये हे अजूनही सुधारणा करता येऊ शकते वगैरे. बर. तर हा मला वाटतं एक मोठा आणि महत्वाचा फरक आहे. हम्म, म्हणजे जगाशी तुलना करून सांगते मी, बर. नॉट ओनली. बरोबर. तर हा एक महत्वाचा फरक आहे. हम्म, दुसरं म्हणजे शिक्षकांना ज्या आधुनिक प्रकारचं जे शिक्षण असतं हम्म, ते त्यांना सातत्याने दिलं जातं. नवीन नवीन ज्या पद्धती, म्हणजे उदाहरणार्थ हंगेरियन मॅथमॅटिक्स ही बर. गोष्ट फिनलंडमध्ये वापरली जाते. खूप बर. मोठ्या प्रमाणात लोक त्याचं शिक्षण घेतात हा. आणि ती वापरली जाते. शिक्षकांनी स्वतःला अपडेटेड ठेवणं हे हम्म, गरजेचं असतं. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण, त्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात सरकारतर्फे. आणि बर. मग शिक्षक त्यातले निवडू शकतात की मला ही अमुक एक गोष्ट शिकायची आहे, बर. किंवा ही अमुक एक गोष्ट करून बघायची आहे, असं त्यांना असतं. त्यानंतरची ही एक महत्वाची गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे प्रत्येक शिक्षक हा हम्म. त्या वर्गाचा प्रमुख असतो. ओके. तो लीड करतो. हम्म. तो वर्ग लीड करतो. म्हणजे म्हणजे आता माझ्याकडे 5वीचा वर्ग आहे, मी त्यांना 5वीत शिकवलं, मग ती पुढे माझ्याकडे नाही आहेत मुलं, ती दुसरीकडे गेली असं नाही होत. पहिली, दुसरी, तिसरी ती मुलं एका शिक्षिकेकडे किंवा शिक्षकाकडे असतात. बर. सो दे ऍक्च्युली गेट टू सी की त्या मुलांची प्रोग्रेस कशी होती, प्रगती हम्म. कशी होतीये, त्यांना कुठे काय कुठल्या ओके. पद्धतींनी शिकवायची गरज आहे ओके. हे त्यांना कळतं. जसा तुम्ही मगाशी बहुविध बुद्धिमत्तेबद्दल एक प्रश्न विचारला होता की हम्म. वेगवेगळ्या प्रकारची मुलं वर्गात असतात, तर कसं त्यांना शिकवलं जातं.
तर हम्म, जे विषय वेगवेगळे आहेत त्यातून तर ते होतच, हम्म. पण शिक्षक सुद्धा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात मुलांच्या गरजा लक्षात घेऊन. बर. आणि त्यामुळे दे आर द लीडर्स ऑफ देअर ओके. ओन क्लासरूम. युनिट. तर ती लीडरशिप जी असते ना ती त्यांना खूप कॉन्फिडन्स देते. हम्म, आणि त्यामुळे ते ठाम असतात त्यांच्या निर्णयांच्या बाबतीत, की माझ्या मुलांना काय पाहिजे ना ते मला माहितीये. हम्म, तुम्ही बाकीच्यांनी कोणी मला सांगू नका की त्यांना काय मी दिलं पाहिजे. आय एम व्हेरी शुअर अबाउट व्हॉट थिंग्स आय वॉन्ट टू टीच. सो टीचर्स, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की द टीचर्स आर ट्रीटेड एज प्रोफेशनल्स. हम्म, जसे इंजिनियर्स, डॉक्टर्स यांना आपण महत्त्व देतो आणि त्यांच्या कामावर आपण शंका नाही घेत कधी, हम्म. तसं शिक्षकाच्या कामावर पण शंका नाही घेतली जात कधी वा. इथे. की तुम्ही काय शिकवताय ते तुम्हाला माहिती नाहीये असं म्हणण्याची इथे हिंमतच नसते लोकांची. ते हम्म. म्हणतच नाही तसं. कारण शिक्षक अतिशय ठाम असतो की मी काय करतो ते मला माहिती. सो अ टीचर इज प्लेइंग टू रोल्स बेसिकली, लीडर अँड ॲडव्होकेट. ओके. मी जे करतोय त्याची ॲडव्होकसी आहे माझ्याकडे, मी ते हम्म, लीड करतोय. सो हम्म. अ, हे हा एक महत्वाचा फरक आहे. आणि शिक्षणाच्या प्रशिक्षणामध्ये जे 5 वर्ष ती मुलं जात असतात हम्म, होणारे शिक्षक, हम्म. त्यातनं मला असं वाटतं की फिलॉसॉफी तयार होते एक त्यांची स्वतःची. ओके. आणि ती गोष्ट पण तेवढीच महत्वाची असते तुमच्या पेशाशी तुम्हाला प्रामाणिक हम्म. ठेवण्यासाठी, बरं. तुमची बांधिलकी तिथे ठेवण्यासाठी, की माझी शिक्षक म्हणून काय फिलॉसॉफी आहे स्वतःची, हम्म, मी काय करतो किंवा मी काय करते, हम्म, मी शिक्षक आहे म्हणजे काय आहे, हम्म, व्हॉट आय वॉन्ट टू अचीव थ्रू दॅट बिंग अ टीचर. हम्म. काय द्यायचंय मला मुलांना, नुसतं चांगलं शिकवायचंय वगैरे असं नाही, त्या पलीकडे माझा काही हायर पर्पज आहे का, वा. हे मला वाटतं. फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन सारखे विषय त्यांना असतातच हम्म. डेफिनेटली. आणि त्याशिवायच्या चर्चा ज्या त्यामध्ये ठसते. असतात. ठसते त्यांच्या हा, मनामध्ये ती सगळी तर जाणीव ती आणि फिलॉसॉफी विचार. त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि त्या फिलॉसॉफीशी कनेक्टेड राहून ते कुठल्याही शाळेमध्ये शिकवतात जेव्हा, हम्म, तेव्हा ते खूप परिणामकारक होतं. हम्म, कारण की मला जर माझं म्हणणं तुम्हाला पटवून द्यायचं आहे, तर हम्म, त्याच्यासाठी मी एकदा, दोनदा, तीनदा, चारदा प्रयत्न करीन. हम्म. पण माझं म्हणणं असं आहे की मी हे माझ्या वहीतनं लिहून आणलंय, हे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे किंवा हे मी तुम्हाला सांगणार आहे, यू टेक इट ऑर लिव्ह इट. असं नाही. तर माझ्यामध्ये ती पॅशनच नाहीये. खरं. माझ्यामध्ये ती विजिगीषू वृत्ती नाहीये की मला हे जिंकायचंय किंवा मला हे पोचवायचंच आहे दुसऱ्याच्या पोचवायचं. पर्यंत. आलंच पाहिजे मग मुलांना. त्यासाठी मी, हा, ते पोचलंच पाहिजे त्यांच्यापर्यंत, ते स्किल्स त्यांना आलेच पाहिजे. तर मग मी तेवढे प्रयत्न करणार नाही. तर असा मला हा फरक याच्यामध्ये जाणतो. मी जाणीवपूर्वक कमिटमेंट हा शब्द टाळला, कारण की सगळ्या जगामध्ये मी जेव्हा आमच्याकडे अनेक 60-70 देशांमधून शिक्षक आतापर्यंत येऊन गेले, त्यामुळे मी ते सगळे शिक्षक जे पाहिले ते अत्यंत कमिटेड होते. हम्म, सो आय हॅव नो डाऊट्स अबाउट देअर कमिटमेंट. पण फिलॉसॉफी, कनेक्शन, एक स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स, हम्म. पॅशन, ह्या गोष्टी थोड्या वेगळ्या वाटल्या मला इथल्या शिक्षकांबद्दल. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की 3 वर्ष एकच शिक्षक सलग त्या मुलांना शिकवतो, बरोबर? तर एकच शिक्षक सगळे विषय शिकवतो का प्रत्येक विषय शिकवायला वेगवेगळे शिक्षक असतात, किंवा कोणत्या इयत्तांपासून असे वेगवेगळे शिक्षक सुरू होतात, असं काही आहे का? हां, याच्यामध्ये असं असतं की काही शाळांमध्ये पहिली दुसरीला एक वर्ग शिक्षक, मग तिसरी चौथीला एक, पाचवी सहावीला एक, असं असतं. काही शाळांमध्ये पहिली ते तिसरी एक आणि चौथी ते सहावी एक असं असतं. हा छोटासा फरक आहे. आता विषयांकडे येऊ, तर जे मुख्य विषय असतात, हम्म, म्हणजे जसं मी म्हणलं तसं गणित आहे, विज्ञान आहे किंवा परिसर अभ्यास असतो त्यांना, इतिहास, भूगोल, आणि एखादी भाषा, हे त्यांना त्यांचे वर्ग शिक्षक शिकवतात. त्याचप्रमाणे टेक्स्टाईल किंवा वुडवर्क हे सुद्धा वर्ग शिक्षक शिकवतात. ओके. म्युझिकसाठी वेगळी टीचर असू शकते. हम्म, आणि एखादी ॲडिशनल भाषा असेल, हम्म, म्हणजे समजा इंग्रजी ही एक वेगळी भाषा आहे तिथे, हम्म, हम्म, म्हणजे फिनिश समजा वर्ग शिक्षक शिकवत असतील तर इंग्रजीचे तास वेगळ्या शिक्षिका घेतात. ते हम्म, भाषा शिक्षिका असतात त्या त्या हम्म, ते तास घेतात. तर एवढाच फरक असतो. पण बाकी मुख्यत्वे करून वर्ग शिक्षकच सगळे विषय शिकवतात 6वी पर्यंत. हम्म, 7वी ते 9वी वर्ग शिक्षक असतात. हम्म, त्यांच्याकडे काही एक किंवा दोन विषय असतात, पण इतर विषय
वेगवेगळे शिक्षक शिकवतात. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ते वेगवेगळे शिक्षक असतात. जिओग्राफी, हं, हिस्ट्री यांना वेगवेगळे शिक्षक असतात. तसंच 10वी ते 12वीला परत असतं, की हं. एक होमरूम टीचर असतात आणि बाकीचे शिक्षक वेगवेगळे आणि तास वेगवेगळे असतात. हा त्यातला फरक आहे. अलीकडे जगभरात सगळेजण असं मानतात की IQ इतकंच EQ महत्वाचा. हा, इमोशनल कोशंट. तर इमोशनल कोशंट मुलांचा चांगला राहावा याच्यासाठी शाळेतून कोणते प्रयत्न केले जातात? आणि तुमच्या पुस्तकामध्ये मी सिसू वृत्तीबद्दल वाचलंय, तर ते पण त्यानिमित्ताने समजून घ्यायला आवडेल. निश्चित. आता फिनलंडमध्ये असा एक सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो, ज्याच्याबद्दल तुम्ही आत्ता बोलताय, की सोशल इमोशनल लर्निंग, हम्म. भावनिक बुद्धिमत्तेच्या दृष्टीने जे आहे, की तुम्हाला सगळं जे काही सामाजिक, भावनिक जे काही तुमचा विकास होतो आणि त्याच्यासाठी समाजामध्ये जुळवून घेणे, फॅमिलीमध्ये जुळवून घेणे, याच्यासाठीचा एक काय जागरूकता म्हणू आपण, सजगता मुलांमध्ये आणणं, हे त्यांच्या लहानपणापासून सुरू होतं. म्हणजे विशेषतः ते जेव्हा डे केअरमध्ये असतात, 11 महिन्यापासून तर 6 वर्षापर्यंत जे त्यांचं वय आहे, की जेव्हा त्यांचं फॉर्मेशन होत असतं, फॉर्मेटिव्ह इयर्स म्हटलं जातं त्याला. हम्म. तर त्या वर्षांमध्ये, त्या वयामध्ये त्यांच्यावरती हे संस्कार केले जातात, हम्म. की चांगल्या भावना कुठल्या, वाईट भावना कुठल्या, काय तुझ्याशी कसं वागल्याने तुला चांगलं वाटतं, मग हम्म. तसंच तू इतरांशी वागलं पाहिजेस. हम्म. हे नकळत, म्हणजे आता मी जर मारलं एखाद्या मुलीला तर तिला लागणार आहे आणि तिला वाईट वाटणार आहे. मला कोणी मारलं तर मला वाईट वाटणार आहे, तर मग मी कुणाला मारावं का? हम्म. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या चर्चांमधून, स्टोरी टेलिंगमधून, नाटकं दाखवण्यामधून, बघण्यामधून, स्टोरीज लिहिण्यामधून मुलांना हे शिक्षण सातत्याने दिलं जातं, ओके. की इमोशन्स, हाऊ टू अंडरस्टँड अदर पर्सन्स इमोशन्स, हाऊ टू रेकग्नाइज युअर ओन इमोशन्स. तुमच्या स्वतःच्या भावना पण तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. हम्म. त्याला नाव देता आलं पाहिजे तुमच्या भावनेला. हम्म. आणि त्या भावनेला नाव दिलं एकदा, की तुम्हाला कळतं की ह्याचं काय करायचंय. हम्म. म्हणजे ही व्यक्त कशी करायची भावना. म्हणजे मला राग आलाय, हे मला कळलं, हम्म. तर तो राग शांत करण्याचा मी उपाय करू शकते. हम्म. पण मला राग आलाय का मला दुःख झालंय, हम्म. हेच जर मला कळलं नाही, तर मग मी ते उपाय कसे करणार त्याच्यावरचे, हम्म. रागावरचे किंवा दुःखावरचे. सो हे जे शिक्षण आहे ते त्या लहानपणापासून, लहान वर्गांपासून सुरू होतं आणि पुढे वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये राबवले जातात. अ, जसं एक किवा कौलू म्हणून मी आमच्या हम्म. पुस्तकामध्ये कदाचित मी लिहिलंय. तर त्याचा किवा म्हणजे नाईस. हम्म. सो द स्कूल हॅज टू बी नाईस हम्म. अँड एव्हरीबडी हॅज टू बी नाईस टू इच अदर. हा त्याचा मुख्य उद्देश आहे, की तुम्हाला कुठल्याही मुलाला शाळेत येताना कुठल्याही प्रकारचं दडपण वाटू नये, हम्म. की मी शाळेत गेलो तर काय होईल, माझे मित्र मला काय चिडवतील का किंवा शिक्षक रागावतील का, असं दडपण त्याच्या मनावर नाही. असू नये. त्याच्यासाठी म्हणून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज शाळेमध्ये घेतल्या जातात. हम्म. अँटी बुलिंग चे ड्राईव्ह्स हम्म. घेतले जातात. जसं त्यातलाच तो किंवा कौलू हा एक प्रकार आहे, की मुलांना शाळेत सेफ वाटलं पाहिजे. ती हम्म. सेफ्टी जी आहे, इमोशनल सेफ्टी, ही खूप महत्वाची मानली जाते. शिक्षकांनाही त्याकरता प्रशिक्षण दिलं जातं आणि मुलांनाही, ज्या मुलांना इच्छा असते त्या हम्म. मुलांनाही त्यामध्ये प्रशिक्षित केलं जातं, बर. टू वर्क ॲज अ मेडिएटर. म्हणजे ओके. दोन मुलांचं भांडण होत आहे, तर तिसऱ्या त्यांच्याच वयाच्या मुलांनी जाऊन त्यांना समजावणं, बर. की भांडण हे करणं हम्म. चूक आहे किंवा तुमची बाजू तुम्हाला भांडणाशिवाय पण मांडता येऊ शकते, हम्म. हे शिकवणं. तर अशा पद्धतीने वेगवेगळे ड्राईव्ह्स शाळांमध्ये घेतले जातात आणि खूपच त्याला महत्त्व आहे. त्याबद्दल सातत्याने संशोधन पण चालू असतं. बर. शिक्षकांचंही आरोग्य, मानसिक आरोग्य हम्म. चांगलं ठेवण्यासाठी काय करता येऊ शकतं, हम्म. याच्यासाठीही संशोधन चालू असतं आणि त्याकरता शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मदत उपलब्ध असते. बर. सायकोलॉजिस्ट असतात शाळेमध्ये, हम्म. जे मुलांसाठी काम करतात. स्कूल सायकोलॉजिस्ट असतात, त्याच्यानंतर सोशल वर्कर असतात हम्म. शाळेमध्ये, की जे शाळेचं सामाजिक वातावरण चांगलं ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात. वा. म्हणजे वेगवेगळे उपक्रम राबवतात हं. आणि त्यातनं त्यांना कळतं की शाळेचं हेल्थ कशी आहे, सोशल हेल्थ ओके. कशी आहे. बर. सो अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयत्न ते करत असतात. ओके. आपल्याकडे भारतामध्ये आता नवीन शैक्षणिक धोरण किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
2020 हे अंमलात आलेलं आहे. त्याच्याप्रमाणे बरेच बदल घडतायत. काही बदल ऑलरेडी घडलेत, काही येत्या काळात घडताना आपल्याला दिसत आहेत. तर अ, तुमचा दोन्हीकडचा अभ्यास आहे, म्हणजे भारतातल्या शिक्षण पद्धतीचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलाय आणि फिनलंडची शिक्षण पद्धती तर अर्थातच तुम्ही खूप चांगली जाणता. तर तुम्हाला फिनलंडच्या शिक्षण पद्धतीतले काही वैशिष्ट्य ही आपल्या आत्ताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आली आहेत असं जाणवतंय का, आणि ती कोणती? मला वाटतं की आपल्याकडे आता जे NEP 2020 आलंय त्याच्यामध्ये दोन महत्वाचे बदल जे आणले गेलेत ते फिनलंडच्या शिक्षण पद्धतीशी खूप जवळचे आहेत. त्यातला पहिला जो बदल आहे तो म्हणजे जे लहान मुलांचं शिक्षण आहे म्हणजे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन, हम्म. त्याच्याकडे आतापर्यंत इतक्या फॉर्मल पद्धतीने कधीच बघितलं गेलं नव्हतं. बरोबर. तर ते या निमित्ताने होतंय. हम्म. ती खूप चांगली गोष्ट आहे कारण की ते पायाभूत शिक्षण आहे. हो. तर त्याच्याकडे आपण आता आत्ता आपण सिरियसली बघायला लागलोय. हम्म. आणि त्याच्यामध्ये पण मग मेंदूचा विकास, मेंदूच्या क्षमता, त्याची ओळख, भावनिक बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रथमच एवढ्या चांगल्या पद्धतीने अधोरेखित करण्यात आल्या. तर हा एक ठळक बदल. दुसरा जो बदल आहे तो म्हणजे 6वी पासून पुढे व्होकेशनल एज्युकेशन मुलांना देण्याचा जो एक निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना अंतर्भूत करून घेणे हम्म. हा जो घटक आहे तो मला वाटतं डायरेक्टली फिनलंडच्या पद्धतीशी निगडीत असा आहे. इतरही अनेक चांगले बदल आहेत पण हे दोन जे आहेत बदल ते मला फार महत्वाचे वाटले. की ज्याच्याने खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला दिसू शकतो ओव्हरऑल समाजामध्ये आणि शिक्षणामध्ये सुद्धा. ओके. तर ते जे व्यावसायिक शिक्षण आहे की ज्याची सुरुवात 6वी नंतर आपण म्हणतोय की झाली पाहिजे शाळांमध्ये, तर तो बदल जितक्या लवकरात लवकर आणि हम्म. परिणामकारक पद्धतीने आपल्या शिक्षण पद्धतीत येईल तितका आपल्याला त्याचा फायदा अधिक दिसेल. हो. एक फक्त मला असं वाटतं की NEP 2020 हा खूप स्तुत्य म्हणजे हे खूप स्तुत्य धोरण आहे. पण त्याची अंमलबजावणी सगळ्या प्रकारच्या शाळांमध्ये हम्म. तशी व्हावी ही एक म्हणजे अगदी कळकळीची इच्छा आहे की ते सगळीकडे झालं पाहिजे. कारण की आपल्याकडे जे शाळांचे विविध प्रकार आहेत हम्म. त्यामुळे काही शाळांमध्ये ते जास्त होतंय, काहीमध्ये कमी होतंय असं होऊ नये आणि ते सगळीकडे सारख्या प्रकारे राबवलं जावं असं मला वाटतंय. या पण निम- अदरवाईज बाकी इट्स व्हेरी व्हेरी एक्सलंट एफर्ट डन या बाय द निमित्ताने गव्हर्नमेंट. एक जरूर सांगावं असं वाटेल की NEP 2020 शासकीय शाळांमध्ये राबवण्यासाठी शासनातर्फे विविध ट्रेनिंग कॅम्प्स वगैरे घेतले जातात, पण ते अनेकदा खाजगी शाळांपर्यंत पोचतातच असं नाही. तर तिथे नवनीत फाउंडेशन तर्फे खूप चांगलं काम केलं जातं शिक्षकांना प्रशिक्षणाचं. बसंती रॉय मॅडम खूप वर्ष सातत्याने 2016 पासून हा प्रयत्न करतायत आणि आता हे नवीन शैक्षणिक धोरण आल्यापासून तर विविध शाळांना, विशेषतः खाजगी शाळांचे शिक्षक नवनीत फाउंडेशनकडे येऊन प्रॉपर ट्रेनिंग घेतात NEP 2020चं. आणि रॉय मॅडम आणि त्यांची सगळी टीम आहे, त्यांचं महाराष्ट्रभर हे काम आहे, फक्त मुंबईत नाही. तर ठिकठिकाणी असे NEP 2020ची अंमलबजावणी आपापल्या ठिकाणी कशी चांगल्या पद्धतीने करावी याच्यासाठी शिक्षकांची ट्रेनिंग्स होत आहेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि शिक्षकांनाही ती ट्रेनिंग्स खूप आवडत आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, NEP 2020 धोरण म्हणून चांगलं आहे, त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने, काटेकोरपणे आणि प्रभावी पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न करायची तर खूप गरज आहे. आणि प्रत्येकाने याच्यात काही ना काही आपलं पाऊल उचलावं, ह्यात काही शंका नाही. एक मला विचार असं वाटतं की तुमच्याकडे सगळ्या शाळा शासनाच्या आहेत आणि असं असूनही तुम्ही जे मगापासून सांगताय त्याच्यावरून एक प्रश्न मनात आला की शासनाच्या शाळा असताना शासनाकडून शिक्षकांना कितीसं स्वातंत्र्य मिळतं आणि कुठेतरी स्वातंत्र्याचा संकोच होतो असं शिक्षकांना कधी वाटतं का? नाही, अजिबात नाही. कारण मी मगाशीच जे तुम्हाला सांगितलं की शिक्षकांना जे वाटतं की ते लीडर आहेत हम्म. त्याच्या मागे कारणच ते आहे की त्यांना तेवढी ऑटोनॉमी आहे, स्वायत्तता, ते. स्वातंत्र्य त्यांना तेवढं आहे की ते त्यांच्या वर्गाच्या बाबतीतले सगळे निर्णय ती वर्ग शिक्षिका घेऊ शकते आणि तिला कुठल्याही प्रकारची परवानगी अनलेस अँड अंटिल इट इज रिलेटेड टू द सेफ्टी ऑफ स्टुडंट्स हम्म. ती घ्यायला लागत नाही.
हम्म, ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. मी स्वतः इथल्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलंय 3 वर्ष. हम्म, त्यामुळे मी अगदी आतून बाहेरून सिस्टीम पाहिली आहे. म्हणून मी अगदी ते ठामपणे सांगू शकते की मी जे काही लेसन प्लॅन्स तयार करत होते किंवा काय करत होते वर्गामध्ये शिकवण्यासाठी मुलांना, तेही मला कधी पाठवावे लागले नाहीत ओके. मुख्याध्यापकांकडे किंवा इतर कोणाकडे चेक करून घेण्यासाठी. मला फक्त फक्त एवढाच एक असायचं, म्हणजे वर्षाच्या शेवटी आमची मीटिंग व्हायची. त्यावेळेला त्या मुख्याध्यापिका मला विचारायच्या की तुला अजून काय मदत हवी आहे का? बर. वा. हाऊ इज इट गोईंग? की हम्म, तुला काय वाटतंय, कसं चाललंय, तुला अजून काही मदत हवी का, तुला अजून काही रिसोर्सेस हवेत का, काही नवीन पुस्तकं हवी आहेत का, असं ते त्या मला विचारायच्या. आणि त्या म्हणायच्या मला एकाही पालकाचा ईमेल आला नाही की तू चांगलं शिकवत नाहीयेस, याचा अर्थ सगळं चांगलं चाललंय. चांगलं चाललंय. वा. अं, आता एक शेवटचा प्रश्न, की आपल्याकडचं भारतामधलं शिक्षक विद्यार्थी प्रमाण आणि फिनलंडमधलं शिक्षक विद्यार्थी प्रमाण याची तुलना आपण करू शकत नाही, कारण लोकसंख्या हा एक खूप मोठा वेगळा विषय आहे. तर तिथलं शिक्षक विद्यार्थी प्रमाण खरं तर आदर्श असेल, जे इथे राहणं खूप अवघड आहे. पण असं असताना देखील तिथल्या शिक्षण पद्धतीतले कोणते कोणते बदल आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सहज राबवता येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं सहज राबवण्यासारखे जे बदल आहेत तर ते मुख्यतः एकतर शिक्षकांची मानसिकता थोडीशी बदलणे. हम्म, त्यांना मी स्वतः शिक्षक म्हणून कोण आहे, हम्म, कसा आहे, माझी काय वैशिष्ट्य आहेत स्वतःची, हम्म, ही थोडी बघणं जे इथले शिक्षक करतात, तर ते करता येऊ शकतं निश्चितच. आणि वर्गातले बदल जर आपण बघायचे ठरवले, हम्म, तर वर्गातल्या बदलांमध्ये जास्तीत जास्त मुलांना त्यांचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण कशा पद्धतीने देऊ शकतो, त्याकरता काही सिस्टीम्स तयार करू शकतो का? की हम्म, उदाहरणार्थ वर्गामध्ये आपल्याला क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये खूप वेळ जातो आपल्याकडे शिक्षकांचा. तर त्याच्याकरता काही पद्धती ज्या फिनलंडमध्ये वापरल्या जातात, हम्म, अशा पद्धती आपल्याकडे आपण वापरू शकतो का, हे बघता येऊ शकतं. की जसं वर्षाच्या सुरुवातीला हम्म, रूल्स ठरवणे, हम्म, क्लासरूम रूल्स, आणि त्याचं पालन होतंय की नाही ते वेळोवेळी तपासत राहणे. हम्म, आणि ते शिक्षकांनी नाही तपासायचंय, ते मुलांनी बोला. तपासायचंय की आपण नियम ठरवले ते आपण पाळतोय का. हम्म, तर ही एक गोष्ट अगदी सहज घेता येण्यासारखी आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती होमवर्कच्या बाबतीत सांगता येईल. की होमवर्कमध्ये मला समजू शकतं की काही वेळेला काही रिपिटेटिव्ह होमवर्क देणं गरजेचं असतं, गृहपाठ आपल्याकडे, कारण की आपल्याकडे लेखन वाचन या गोष्टींना पण खूप जास्त महत्त्व आहे आणि असायलाही हवं. पण त्याच्यामध्ये ते रिपिटेटिव्ह होण्याच्या ऐवजी हम्म, त्याच्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी आपण आणू शकतो, हम्म, काय वेगळ्या प्रकारे आपण गृहपाठ देऊ शकतो मुलांना, की हम्म, जेणेकरून त्यांचा शिकण्यातला जो त्यांचा इंटरेस्ट आहे किंवा जी शिकण्याची आवड आहे ती टिकून राहील. हम्म, आणि त्यांना सगळाच आता कंटाळाच येतोय किंवा हे खूपच बोरिंग होतंय असं होणार नाही. हम्म, सगळ्या मुलांना सगळ्या वेगवेगळ्या त्यांच्या पद्धती आहेत व्यक्त होण्याच्या. हम्म, तर त्यांना ती संधी देऊ शकतोय का आपण होमवर्क मधून सुद्धा, हम्म. तर ते आपण बघू शकतो. म्हणजे सगळ्याच मुलांनी निबंधच लिहून आणला पाहिजे असं काही नाही. माझी चित्रकला चांगली आहे तर मी चित्र काढून आणू का त्यातून त्याच्यावरचं? माझी अभिव्यक्ती मी निबंध पण लिहीन. हा, मी निबंध पण लिहीन, पण मला चित्र पण काढायची परवानगी द्याल का तुम्ही? हम्म, असं काही करता येऊ शकतं का? हम्म, असं जर मला वाटतं विचार केला तर ह्या एक साध्या गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्याकडे करू शकतो. बाकी आता 15 मिनिटाची मधली सुट्टी जी इथे मिळते ती तिथे आपण देऊ शकत नाही, हम्म. नॉट पॉसिबल. हा. किंवा अशा काही बाकीच्याही गोष्टी आहेत, किंवा पण ह्या प्रमाण ज्या गोष्टी आहेत त्या सहज. प्रमाण जे आहे प्रमाण, ते हा, पण ते नाही. आपण बदलू शकत नाही. नाही. पण मला असं म्हणजे आवडेल सांगायला की भारतामध्ये अगदी आपल्याकडे सगळ्याच शाळांमध्ये 60-70 मुलं प्रत्येक वर्गात असतात असं नाहीये. काही शाळांमध्ये ते प्रमाण कमी पण आहे की एकास 40 किंवा असंही प्रमाण आहे, एकास 30 असंही प्रमाण आहे. पण ढोबळ मानाने तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की जास्त विद्यार्थी असतात. पण त्याच्याचमुळे मला वाटतं की फिलॉसॉफी शिक्षकाची ठरणं, हम्म, प्लॅनिंग सगळ्यात महत्वाची गोष्ट जी इथे खूप केली जाते, ते तर आपण कुठल्याही जगात कुठेही करू शकतो. बरोबर. प्लॅनिंग, की मला काय शिकवायचंय आणि ते कशा पद्धतींनी पोचवायचंय.
हम्म. म्हणजे मागे आम्ही एका शाळेबरोबर काम करत होतो, मी नाव वगैरे घेणार नाही. त्या शाळेमधल्या आम्ही वह्या बघत होतो शिक्षकांच्या, की अ, त्यांचं की ते येतात आणि ते वही भरतात पहिले टाचण हम्म. वही, त्याला पूर्वीचा शब्द, की त्याच्यामध्ये ते टाचण काढलेलं, की आज मी वर्गात काय शिकवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी कुठल्या पद्धती वापरणार आहेत, कुठली साधनं वापरणार आहेत, शैक्षणिक साधन. हम्म. तर त्या शिक्षकांच्या बऱ्याचशा लोकांच्या पुढे शैक्षणिक साधनामध्ये डॅश केलेली होती, हम्म. की कुठलंही शैक्षणिक साधन वापरणार नाहीये. हो. थोडक्यात सांगायचं तर म्हणजे फक्त खडू आणि फळाच वापरणार आहे मी. हम्म. आता हे जे आहे ना, हे नक्कीच आपण टाळू शकतो. अगदी. असं काही नाही की आपल्याकडे काहीच साधनं नाहीयेत. हम्म. असं असं असूच शकत नाही. खरं. भारतासारख्या देशामध्ये आपल्याकडे काहीच साधनं नाहीयेत असं असू शकत नाही. खरं. कारण आपल्याकडे काही असं नाही होत की झाडं निष्पर्ण झाली. हम्म. इथे असं होतं की हो. ऑटममध्ये एकदा आलं की सगळी झाडं निष्पर्ण खराटेच होतात झाडांचे. तसं आपल्याकडे काही होत नाही. त्यामुळे आपल्याकडे दगडगोटे आहेत, गोट्या आहेत, बॉल म्हणजे चेंडू आहेत, झाडांना पानं आहेत, फुलं आहेत, पक्षी आहेत, हम्म. सगळं आहे आपल्याकडे. ग्राउंड आहे, माती खरं. आहे, सगळं आहे आपल्याकडे, काय नाहीये. पण खरं. ते वापरायचं कसं हम्म. हे समजलं पाहिजे. कधी वापरायचं हे ठरवता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग पाहिजे. खरंय. सो जे लेसन प्लॅनचं जे महत्व आहे ना, ते मी फिनलंडला येऊन अजून हम्म. जास्त बघितलं, की ते प्लॅन केलं त्याच्याशिवाय तुम्ही वर्गात उभंच नाही राहिलं पाहिजे. प्लॅन केल्याशिवाय तुम्ही गेलंच नाही पाहिजे. त्याच्यासाठीचाच तुम्हाला वेळ म्हणजे शाळांची वेळ त्या मानाने कमी असते ऑफिसेसच्या पेक्षा. हो. तर तो जो वेळ मिळतो तो हम्म. प्लॅनिंगसाठीच तुम्हाला वापरायचा आहे. आणि तो मिळत नसेल तर त्यासाठी काय करू शकतो हे बघितलं पाहिजे. अगदी छान. शिरीनताई, तुम्ही अगदी मस्त उलगडून सांगितलं सगळं, की तिथली शिक्षण पद्धती, त्यातले फरक, ते आपल्याकडे कसे वापरता येतील आणि भारतातल्या असलेल्या विपुलतेचा, सगळ्या प्रकारच्या मनुष्यबळापासून ते साधनसामुग्रींच्या विपुलतेचा वापर करून आपण अधिक आपला नेमकेपणाने प्लॅनिंग करून, आपला दृष्टिकोन तसा सेट करून, मुख्य म्हणजे आपल्या शाळेतल्या मुलांना शिक्त करणं ही माझी जबाबदारी, ही आपली जबाबदारी आहे. भावनेतून जर त्या सगळ्याकडे बघितलं, की शिक्षण तिथलं असो नाही तर इथलं असो, ते कसं दर्जेदार होऊ शकतं आणि त्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षक म्हणून आपण स्वतःकडे कशी ठेवू शकतो, त्याच्यावर ताबा ठेवून आपण आपल्या मुलांना कसं चांगलं, छान शिक्त करू शकतो, त्यांचा भावनिक, बौद्धिक, सामाजिक असा सगळ्या प्रकारचा विकास कसा साधू शकतो, याचे अनेक मुद्दे तुमच्या बोलण्यातून आज आम्हाला मिळालेले आहेत. मला खात्री आहे शिक्षकांना तुमचं हे सगळं म्हणणं आवडेल, पटेल आणि काही शंका असतील तर ते तुमच्याकडे येतीलच परत आणि तुम्ही कधीही आपल्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या शिक्षकांना त्यांचं शंका समाधान करण्यासाठी उपलब्ध सुद्धा असाल, अशी खात्री मी तुमच्या वतीने आपल्या सगळ्या शिक्षकांना देते आणि नवनीत नवदिशावर तुम्ही आल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानते आणि तुम्ही या परिवाराचा आता भाग झाला आहात. त्याच्यामुळे परत परत पण आपण भेटू, वेगवेगळे एपिसोड करू. काही कधी ना कधी एकत्र काहीतरी लिहून नवदिशावर तुमच्याकडून आपल्या शिक्षकांपर्यंत जाईल असं बघू आणि अशा पद्धतीने द सिनर्जी विल गो ऑन. थँक यू. थँक्यू, मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा येस. नवीन नवदिशाच्या प्लॅटफॉर्मवरती मला बोलवल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.